चला, आज ना मी तुम्हाला जत्रेत फिरायला घेऊन जाणार आहे. आता मागचे ब्लॉग तर तुम्ही बघितलेच असतील. गेली 15 दिवस ना आम्ही सारखं फिरतीवरच होतो. आता त्याचं कारण पण तसंच होतं. आता आधी गेलो होतो आम्ही सौताड्याला आणि काय प्रेम दिलंय तुम्ही लोकांनी त्या ब्लॉगला. सौताड्याची ट्रिप संपली नाही तर लगेच आलो घरी आणि त्यानंतरच त्याच दिवशी आम्हाला जायचं होतं लगेच आरणगावला. आता इकडची ना यात्रा होती. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा असते. आता मम्मी-पप्पा पण आले होते. मग त्यांच्यासोबतच आम्ही त्या यात्रेला गेलो होतो. आता मी ना एवढी लहान होते माहिती का 4थी-5वी ला असेल ना, तेव्हा मी त्या यात्रेला गेली होती आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आत्ता. मंदिरात गेलो मस्तपैकी दर्शन घेतलं. आता बाळ झाल्यापासून ना आम्हाला रांगेत उभं राहून दर्शन घ्यायचं काय होतच नाही. म्हणून ना आम्ही आता इतक्यात मुखदर्शनच घेतो. आणि बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी असते. कारण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ना लोक उपवास सोडण्यासाठी इथे येत असतात आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पण इथं असतो. तर आम्ही पण गेलो मस्तपैकी प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं होतं जत्रेत. आता जत्रेत तर खरी मजा यांचीच होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता. तिला खेळण्यांची दुकानं बघितले, की तिला हे घेऊ का ते घेऊ काहीच कळत नाही. ती डायरेक्ट रडायलाच चालू करत होती. पण नशीब पप्पा सोबत होते म्हणून ना तिला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी त्यांनी घेऊन दिल्या होत्या. त्यानंतर जत्रा पण तुम्ही बघू शकता खूप मोठी जत्रा असते इथली आणि त्यानंतर ना घरी येताना मग हा जत्रेतला खाऊ पण आम्ही घेऊन आलो होतो. आणि आता ह्या शूजमध्ये लाईट लागते ना, तर हे आम्हाला पायातून बाहेर काढायचेच नाहीये. त्यानंतर आम्ही आता हे नवीन मांजर पण आणले. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये आणि जर का मला अजून पण फॉलो केलं नसेल ना, पटकन जाऊन फॉलो करा. चला भेटू आता उद्या. तोपर्यंत टाटा.